चेटकीन लेखक नारायण धारप, आवाज संतोष गणेश. भाग 1. एअरपोर्टवर सोनालीने सरळ पुण्याला तिच्या घरापर्यंत आणून सोडणारी बस घेतली. गेल्या 7-8 वर्षात अनेक कंपन्यांनी ही सर्व्हिस सुरू केली होती. सगळं सोयीस्कर झालं होतं. उतरवून घ्यायला कोणी खास गाडी नाहीतर टॅक्सी घेऊन यायला नको. वेळेचा आणि पैशांचा अपव्ययच. एअरपोर्टवरून तिने घरी फोन केला होता. फोनवर आली होती आई. आईला झालेला आनंद तिच्या आवाजात अगदी उघड उघड दिसत होता. पोचायची साधारण वेळ सांगून सोनालीने फोन बंद केला होता. आता 3-4 तासात सगळ्यांच्या भेटीगाठी होणारच होत्या. मग हा कसा आहे आणि तो कसा आहे याची फोनवर चौकशी करण्याची आवश्यकताच नव्हती. बंगल्याच्या दाराशी गाडी थांबली. सोनालीला वाटलं होतं ते गाडीची वाटच पाहत असतील. आवाज आला की कोणतरी येईलच, पण कुणीच आलं नाही. तिनेच खाली उतरून डिक्कीतल्या बॅगा उतरवून घेतल्या. बस निघून गेल्यावर ती फाटकाबाहेरच 2-3 मिनिटं वाट पाहत उभी राहिली. मग तिची खात्री झाली की कुणीच बाहेर येणार नाही आहे. तिनेच फाटक ढकलून उघडलं. बॅगा ओढत ओढत आत आणल्या. मग फाटक बंद केलं आणि ज्या बॅगांमध्ये अगदी साधं सामान होतं ती गेटपाशीच ठेवून दुसरी बॅग या हातात त्या हातात अशी करत करत ती बंगल्याच्या व्हरांड्यापाशी येऊन पोहोचली. हुश करत तिने बॅग व्हरांड्यात चढवली आणि मग मोठ्या दारावरची घंटी वाजवली. ती जराशी निराशच झाली होती. काही स्वागताची तऱ्हा. दार तिच्या आईनेच उघडलं. अगं बाई, सोनिका, आई म्हणाली. म्हटलं अजून 2 तासात तरी यायची नाही. हल्ली ही घाटातली वाहतूक असते ना. सोनाली आत आली. बॅग भिंतीपाशी ठेवून तिने पायातल्या सँडल काढल्या आणि पुढे होऊन तिने आईला वाकून नमस्कार केला. तिला हाताभरावर उभी करून आई तिच्याकडे प्रेमाने आणि निरखून पाहत होती. एवढी काय पाहते आहेस आई? शेवटी सोनालीने विचारलं. काय पाहणार, तुलाच पाहते आहे. 2 वर्षात किती बदलली आहेस. बदल चांगला आहे का वाईट आहे? स्वतःशीच मान हलवत आई म्हणाली, माणसाचं मनच फसवं असतं. आपण आपलं समजून चालत असतो की जगातलं काही बदलणार नाही आहे, सगळं आहे तसंच राहणार आहे. आणि मग डोळे उघडून पाहिलं की दिसतं क्षणाक्षणाला सारं जग बदलत आहे. आता तूच पाहना, 2 वर्षांपूर्वी गेली होतीस तेव्हा अगदी अल्लड होतीस. मनाशी म्हणायची सुद्धा हिचं कसं होणार आहे देवासच माहीत. एवढे फोटो पाठवत होतीस, पत्रात लिहित होतीस, पण माझ्या वेडीच्या डोळ्यांसमोर मात्र तीच ती जुनी तू. आता पाहते किती बदलली आहेस. आईच्या मागोमाग आज जा सोनालीने विचारलं. पण तू घरात एकटी कशी? दादा वहिनी कुठे आहेत? बाबा कुठे आहेत? आणि मला तर वाटलं होतं मामा मामी सुद्धा इथेच भेटतील. सगळी माणसं भेटणार आहेत तुला, पण इथे नाहीत. इथे नाहीत म्हणजे? आधी जरा बसशील का नाही? सांगते. आणि आधी हातपाय धू, देवाला नमस्कार करून ये. आणि देवावर विश्वास नाही वगैरे मला ऐकायचं नाही. तुझा विश्वास नसला तर आमचा आहे. तेव्हा जा, नमस्कार करून ये. स्वतःचीच खांदे उडवीत सोनाली आत गेली. हातपाय धुवून ती मधल्या खोलीतल्या देवाऱ्यासमोर उभी राहिली. लहानपणापासून ती या देवांच्या मूर्ती पाहत आली होती. लहानपणी कथा वाचताना, गोष्टी ऐकताना तिला हे राम, कृष्ण, हनुमान, विष्णू, गणेश, शंकर हे सर्व अगदी प्रिय वाटत असत. पण कॉन्व्हेंटच्या शाळेत नाव घातलं आणि या धर्माची जणू नाळच कापली गेली. त्या देवांना तिच्या मनात जे एक खास स्थान होतं ते गेलं. भक्तिप्रेमाचं बीज लहानपणी मनात रुजलं होतं. त्याला कोवळा कोंबही आला होता. भारतीय संस्कृतीत शिक्षण झालं असतं, मराठी, संस्कृत असे विषय शिक्षणात आले असते तर तो भक्तीचा, विश्वासाचा, श्रद्धेचा वृक्ष बहरला असता. पण ते झालं नाही. समोरच्या देव्हाऱ्यात पंचायतन होतं. बाळकृष्ण होता, गणपती होता, देवी होती, बाण होता, डावीकडे घंटा होती, उजवीकडे चांदीच्या घडणीवर शंख होता. उदबत्ती लावायचा विचार 100 मनात आला, पण तो भोंदूपणा झाला असता. या देवांसमोर हात जोडून ती उभी राहिली खरी, पण ती काय मागणार? शेवटी ती मनोमन म्हणाली, माझ्या आईचा तुझ्यावर विश्वास आहे, तो सार्थ ठरू दे. ती स्वयंपाकघरात आली तेव्हा आईने तिच्यासाठी कॉफी बनवली होती. कॉफीच्या मगच्या शेजारी थाळी होती.
खारी गोड बिस्किट होती, वेपर्स होते, केक होते. कॉफी पिऊन झाल्यावर सोनाली मागे रेलून बसली आणि म्हणाली, आता सांग सोने, महिन्यापूर्वी तुझी आजी वारली. आठवते तरी का आजी तुला? कोकणात राहायची ती. अंदूक अंदूक आठवते आई. तुझ्या पाहण्यात एक दोनदाच आली असेल. तशी एकटीच्या एकटी त्या वाडीवर राहायची आणि बरोबर ती रखमा. तर महिन्यापूर्वी ती वारली आणि आज तिला जाऊन महिना होतो आहे. मासिक श्राद्धाच्या काहीतरी विधी आहेत वाटतं. त्यासाठी सगळी मंडळी तिकडे गेली आहेत. मीच एकटी इथे राहिली होते. तुझ्यासाठी थांबले होते आणि आता आपल्याला दोघींनाही उद्या तिकडेच जायचं आहे. तिकडे? कोकणात? सोनालीचा आवाज जरासा चढला होता. हो. आई जास्त काही बोलली नाही आणि स्वतःच्या समर्थनाचा किंवा सोनालीला पटवून देण्याचाही तिने काही प्रयत्न केला नाही. त्यावरूनच सोनालीने ओळखलं की यांचे सर्व कार्यक्रम आधीच ठरलेले आहेत आणि त्यात आता काहीही बदल व्हायचा नाही. किती दिवसांसाठी? काही कल्पना आहे? सोनालीने विचारलं. नाही, पण मला कंटाळा आला तर मी इकडे निघून येऊ शकेन ना. आता तिथे तुझे बाबा आहेतच, त्यांनाच विचार म्हणजे झालं. सोनालीने मोठा सुस्कारा सोडला. जी गोष्ट अपरिहार्यच आहे त्यात निदान काही प्लस पॉईंट असला तर पाहावा, हे तिचं तत्त्वज्ञान होतं. आणि जरासा विचार करताच तिला उमगलं की तशी ती कल्पना जराशी आकर्षकच होती. आजीच्या वाडीवर ती कधीच गेली नव्हती. तिथलं वातावरण अगदी वेगळं असणार. शिवाय दादा वहिनी, मामा मामी, आई बाबा, ती एखादी लहानशी सहलच समजायला काय हरकत होती. ओके, कबूल, ती उठत म्हणाली. आणि आई, आता ती बॅग तशीच ठेवते, नाहीतर पुन्हा उद्या पॅकिंग करायला लागायचं. तिथे हवा कशी आहे? आत्ता व्यवस्थित उकडत असणार. समुद्र किनाऱ्यावर आहे? खाडीवर आहे, पण समुद्रच म्हणायचा. मग निदान समुद्रात पोहता तरी येईल हो ना. आई काहीच बोलली नाही. सांग ना, आहे ना बीच? आता तिथे बाबा आहेतच, त्यांनाच विचार. आईने आडवळणाने आपला प्रश्न टाळला हे तिच्या लक्षात आलं. मी शॉवर घेऊ का? आणि मग झोपणार आहे. रात्रभर प्रवास झाला आहे. चालेल? अगदी खुशाल, आई हसत म्हणाली. स्वतःशीच गुणगुणत सोनाली बाथरूमकडे गेली. सकाळच्याच एसटीचं रिझर्वेशन केलेलं होतं. स्टँडवर लोकांची गर्दी होती. गाड्यावरच्या पाट्या पाहत पाहत लोक आपापल्या गाडींचा शोध घेत होते. लहान मुलांची रडणी चालली होती. आवारात स्वच्छतागृह होतं, पण तिथे लोकांची गर्दी होती. सर्वत्र एक चमत्कारिक वास भरून राहिला होता. आपण एसटीने प्रवास जवळजवळ कधीच केलेला नाही, सोनालीच्या ध्यानात आलं. शिवाय गेल्या 3 वर्षात तिने एक वेगळंच समृद्ध, स्वच्छ, शिस्तबद्ध आयुष्य अनुभवलं होतं. तिला त्या आवारातल्या बेशिस्तीचा राग आला. संमिश्र दुर्गंधीची शिसारी आली. पण तिने आपली प्रतिक्रिया स्वतःपाशीच ठेवली. कारण आसपासचे एकमेकांना निरोप देणारे, निरोप घेणारे, बायका मुलांची सोय पाहणारे यात्री, त्यांचं हे रोजचंच आयुष्य होतं. त्यांच्याबद्दल मनात राग किंवा तिरस्कार किंवा कीव आणणं हा मूर्खपणा होईल. तिला उमगलं. कोणीही मूर्ख नव्हतं, अव्यवहारी नव्हतं, फक्त सगळे असहाय्य होते. त्यांची गाडी वेळेवर सुटली. सोनालीची जागा खिडकी शेजारीच होती. शहर एकदा मागे गेल्यावर बाहेर विस्तीर्ण देखावा आला. किती वेळ लागणार आहे आपल्याला? तिने आईला विचारले. संध्याकाळ तरी होणारच. बाबांना माहीत आहे की आपण येणार आहोत ते? हो, माहीत आहे की. आधीच ठरलं होतं आमचं. बाबा स्टँडवर येणार आहेत? नाही, आई हसत म्हणाली. नाही? अगं, आपल्याला स्टँडवर उतरायचंच नाही आहे. श्रीवर्धन सोडलं की पुढे 4-5 मैलांवर फाटा लागतो. तिथे बस थांबते. बाबा जीप घेऊन आले असतील तिथे. अगं बाई, म्हणजे आजीचं गाव अगदीच लहान आहे तर? कसलं गाव? वाट सरळ आजीच्याच वाडीवरच जाते. अगं बाई, म्हणजे? सोने, आता गपचीप बस. प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहशील सगळं काही, आई दटावत म्हणाली. पण अर्थात बोलताना ती हसत होती. गावागावात गाडी थांबत होती. उतारूंची चढ उतार होत होती. गाडीभोवती विक्रेत्यांचा गराडा पडत होता. सोनाली काही सामाजिक आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करायला आली नव्हती. सर्व काही वेगळं आणि नवीन होतं.
तिचं कुतूहल त्रयस्ताचं होतं. 12 वाजता गाडीने जेवणासाठी अर्ध्या तासाचा हॉल्ट घेतला. आईने बरोबर थर्मासमध्ये चहा आणला होता. सँडविच होते, गोडाच्या वड्या होत्या, गार पाणी होतं. अरुंद रस्त्यावरची नागमोडी वळणं घेत घेत गाडी घाट चढली. माथ्यावरची हवा गार होती, सोसाट्याचा वारा होता. मग गाडी जशी घाटातून उतरली तशी हवा दमट व्हायला लागली. खिडकीजवळची सीट असून सुद्धा शरीरावरून घामाच्या धारा वाहायला लागल्या. श्रीवर्धन लागल्यावर आई नको नको म्हणत असताना सुद्धा सोनाली खाली उतरली आणि स्टँडवरच्या हॉटेलमध्ये तिने गारीगार कोका कोला घेतला. तिला माहीत होतं हा गारवा क्षणिक आहे, पण उकाडा सहनच होत नव्हता. गाडी सुटायच्या अखेरच्या क्षणी ती वर चढली. प्रवासाचा शेवटचा टप्पा ती मनाशी विचार करत होती. 10-12 मिनिटांनंतर आईने उतरायची तयारी सुरू केली. आईने बहुधा आधीच कंडक्टरला सांगितलं असावं, कारण त्यांच्या फाट्यापाशी गाडी थांबली. प्रवासात मध्येच उतरणाऱ्या या दोघींकडे, विशेषतः जीन पॅन्टमधल्या सोनालीकडे सगळ्यांच्या नजरा जरा नवलाने वळल्या, तर त्यात नवल नव्हतं. गाडी निघून गेली. सोनाली आईकडे जरा नवलाने पाहत होती. आई ते ज्या रस्त्याने आले त्या दिशेला पाहत होती. ती बघ जीप आली, आई म्हणाली. जीप सोनालीचे वडील गोविंदराव चालवत होते. जीप थांबताच सोनालीला दिसलं की शेजारच्या सीटवर रघुमामा बसला होता. गोरापान, नाकेला, उभ्या चेहऱ्याचा, शरीराने किरकोळ. तो चट दिशी उडी मारून खाली उतरला. गोविंदराव मात्र सावकाश जीपमधून उतरले. सोनालीकडे पाहत रघुमामा म्हणाला, अरे गोविंदा, ही सोनी चांगलीच उंच झाली की रे. सोनालीने त्या दोघांना वाकून नमस्कार केला. गोविंदरावांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान लपून राहत नव्हता. कशी काय झाली ट्रीप? इथली नाही, अमेरिकेहून परततानाची. बाबा, त्या 10,000 मैलांपेक्षा हे 150-200 मैल जास्त कंटाळवाणं गेलो हो. रघुमामाने त्यांच्या बॅगा उचलल्या होत्या. तो म्हणाला, सोने तू बस पुढे, आम्ही दोघं मागे बसतो. बाबा, तुम्ही का आलात? दादा नाही आला जीप घेऊन? तुझा दादा, वहिनी आणि मामी कालच परत गेले. परत गेले? मला न भेटताच? दादाच्या मुलांच्या शाळा आहेत, मामीचीही नोकरी आहे. बाबा म्हणाले. आता इथेच आहेस? पडेल गाठ म्हणाले. मी खरं काय ते सांगतो, रघुमामा म्हणाला. आनंदला आणि त्याच्या बायकोला वाडीवर राहायला आवडत नाही, आणि सोने तुझ्या मामीचंही तेच कारण आहे. मला तर काही समजतच नाही. चढा आता गाडीत, बाबा म्हणाले. सगळे गाडीत बसल्यावर त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली आणि मग वाडीकडे जाणाऱ्या फाटा घेतला. हा रस्ता कच्चा होता. गाडी सांभाळून चालवावी लागत होती. सोनाली मनाशी विचार करत होती, फक्त गाडीवाल्यांसाठीच का वाडीत जाणं शक्य होतं? समजा कधी चुकामुक झाली? मग तिचं लक्ष बाहेर गेलं. बाहेरचा देखावा आता एकदम वेगळा होता. इतका वेळ ती हमरस्त्यावरून येताना दोन्ही अंगांना नारळ सुपारीच्या बागा पाहत आली होती. पण हा रस्ता तर अगदी पांढऱ्या रेताड जमिनीतून जात होता. बाबांनी घड्याळात पाहिलं, मग त्यांनी गाडीचा वेग वाढवला. खड्ड्यांच्या रस्त्यावर जोराजोराचे धक्के बसायला लागले. रघुमामा मागच्या खिडकीतून पुढे पाहत होता. गोविंदा, जरा घाई कर, तो म्हणाला. सोनालीला कशाचा अर्थ समजेना. एक छोटासा चढ चढून गाडी वर आली. समोर पाणी पसरलं होतं. बाबा, ती एकदम म्हणाली. बाबांनी गाडीचा वेग कमी तर केलाच नाही, जरासा वाढवलाच. बाबा, सोनाली पुन्हा म्हणाली. गाडी पाण्यात शिरली. पाणी जास्त खोल नव्हतं, जेमतेम फुटभर असेल. दोन्ही बाजूंना पाण्याचे उंच फवारे उडत होते. पाण्याचा विस्तार चांगला 200-250 फुटांचा असावा. शेवटी गाडी एकदाची पाण्यातून बाहेर आली. 100-125 फूट पुढे गेल्यावर बाबांनी गाडी थांबवली. ते खाली उतरले. सोनालीलाही त्यांनी खाली उतरायची खूण केली. रघुमामा आणि आईही खाली उतरल्या होत्या. दिवस अखेरच्या संध्याप्रकाशात ते चौघेजण समोरच्या पाण्याकडे पाहत होते. बाबा, तुम्ही केवढा धोका पत्करला होतात? अगं, जरा उशीर झाला एवढंच. ही संध्याकाळची भरती आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा खाडीला भरती येते आणि वाडीची वाट पाण्याखाली जाते. तेवढ्या वेळा सांभाळल्या की झालं. तुमचं एक ठीक आहे, तुमच्यापाशी गाडी आहे, पण बाकीच्यांचं काय? कोण बाकीचे? गावातले आणखी कोणी कोणी जाणारे येणारे असतीलच ना. कसलं गाव? गाव बिव काही नाही. मला तर समजतच नाही. न समजायला काय झालं? इथे पुढे फक्त तुझ्या आजीचीच वाडी आहे, बाकी कोणीही नाही. पण असं कसं असेल? आहे, आणि तू प्रत्यक्ष पाहशीलच. गाडीकडे परत येता येता रघुमामा म्हणाला,
अगं सोने, ही डावीकडे दिसते ना, ती खाडी आहे. तुझ्या आजीच्या वाडीच्या दोन्ही अंगांना खाडी आहे आणि भरती आली की सगळ्या वाडीलाच पाण्याचा वेढा पडतो. तिथे आसपास शेती, बाग, मशागत यासाठी जमीनच नाही. पण इतक्या अगदी टोकाला येऊन राहणारे होते तरी कोण? आपले पूर्वज, दुसरे कोण? माझी आई या वाडीवर सून म्हणून आली तेव्हाही तिथे 3ऱ्या-4थ्या पिढीचा राबता होता. आणि इतक्या वर्षांपूर्वीचा इतिहास कुणाला माहीत आहे? चला, कच्च्या रस्त्यावरून गाडी पुढे निघाली. 1.5-2 मैलांचं अंतर गाठल्यावर मग रस्त्यावर दगडांची वरवंड लागली आणि वरवंड ओलांडून गाडी पुढे आली आणि इमारतीसमोर येऊन उभी राहिली. भाग 1 समाप्त. चिटकीण लेखक नारायण धारप, आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि याचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.